आता आपण बघूयात महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट 100 मध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावर एसटी आंदोलनाबद्दल रात्री बैठक। गोपीचंद पडळकर, दादा भुसे, संजय शिरसाट बैठकीला उपस्थित। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। तर संप मिटवण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। सरकारसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्यास एसटी कर्मचारी संपावर ठाम। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल। गणपती येतोय, लोकांना खरेदीला जायचंय, लोकांना अडचण होऊ नये, संप मागे घ्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, ते सकारात्मक निर्णय घेतील, पण ऐन गणेशोत्सवात संप करू नये, उदय सामंत यांचं आवाहन। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका। सरकारने एसटी संघटनांशी सकारात्मक चर्चा करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत, रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका, नोव्हेंबरमध्ये सर्वांनी दिलीप मामांच्या मागे उभं राहायचंय, आमदार दिलीप लांडे यांच्या कार्यक्रमाच्या वेळी शिंदेंचं वक्तव्य। जयश्री थोरातांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवावी, खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली इच्छा। जयश्री थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्या। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली, समविचारी मतांची फूट झाल्याने लोकसभेला फटका बसला, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। कोल्हापुरात भाजपला मोठा झटका, फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे सामना निश्चित। समोरच्या बाजूने महायुतीची ताकद, 5 वेळा आमदार मंत्रिपद, पण आपल्याकडे पवार साहेबांची ताकद आणि कागलची जनता। कागलमध्ये यंदा 100% बदल होणार, समरजित घाटगेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा, विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाहीत, हवं ते काम करण्याची संधी मिळेल, पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले, कागलकर ही लाचारी सहन करणार नाही, विधानसभेत यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्यांचा विजय झाला, समरजित घाटगेंच्या हाती शरद पवारांनी विकासाची तुतारी दिली आहे, समरजित घाटगेंच्या प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, दादा गटाच्या केपी पाटील आणि एवाय पाटलांचं, भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून लढण्यासाठी इच्छुक। राजकारणात रंग बदलणारे सरपटणारे प्राणी, आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका, स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचा आरोप। अजितदादाच 1500 रुपये देत आहेत अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात, जाहिरातीत मुख्यमंत्री लाडकी बहिणीऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख। मूर्तिकार जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची 7 पथकं तयार, 2 पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि 5 पथकं मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोव्यात तपासासाठी रवाना। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। हिंमत असेल तर आपटेला शोधायला वर्षावर या, मुख्यमंत्री शिंदेंचं संजय राऊतांना आव्हान। बदलापूर अत्याचार प्रकरणासह मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी अद्याप फरार, सरकार या आरोपींना का पाठीशी घालतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारला सवाल। बदलापूर प्रकरणात घाईघाईने आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका, पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त, तर सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी, कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन। सांगलीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून काहीशी गडबाजी, यामागे भाजपचा हात, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप, अंतर्गत गटबाजीला भाजप खतपाणी घालत असल्याची टीका। एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आम्ही कधी पाहिला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत विधानसभा लढवणार, मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार, संघ आणि भाजप आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। जागा वाटपावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक, 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर बैठकीत चर्चा, महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला किती जागा अधिक मिळणार याकडे लक्ष। अजितदादा गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, अजित पवार गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती,
महायुतीमध्ये 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर दादा गट ठाम. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडूंमध्ये उद्या महत्त्वाची बैठक. पुण्यात होणाऱ्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार. धुळ्यात मनसे नेते अमित ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. अमित ठाकरेंच्या धुळे दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. भाजपच्या नेत्या अमृता पवार भुजबळांविरोधात आक्रमक. फडणवीसांकडे भुजबळांची तक्रार करणार. निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का, अमृता पवारांचा सवाल. अमृता पवारांकडून येवल्यातून निवडणूक लढवण्याची तयारी. कल्याण पश्चिम विधानसभेत शिंदे गटाला फटका. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख साईनाथ तारे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश. जळगाव जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन. जिल्ह्यातील एसटीची चाकं थांबली. 100% कर्मचारी आंदोलनात सहभागी. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते गौरव. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एमआयएमच्या गुलनाज सालीम करेशींचा शिंदे गटात प्रवेश. करेशींचा हजारो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. पुण्याच्या भोर आगारातील सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी. भोरमधील एसटी सेवा 100% बंद. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी धरणगाव तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा. जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. जळगावात आमदार नितेश राणेंविरोधात विविध संघटनांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधव आक्रमक. जळगावच्या धरणगावात मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त रंगली खानदेश केसरी कुस्ती दंगल. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेंनी पटकावला खानदेश केसरी किताब. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलाने काढला रूट मार्च. पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलातील जवानही मार्चमध्ये सहभागी. नंदुरबार जिल्ह्यातील पुतळ्यांचा स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं. मात्र प्रशासनाकडून ऑडिट कधी होणार, नागरिकांचा सवाल. ठाण्यातील श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं बाप्पाचं जल्लोषात स्वागत. मिरवणूक काढत गणरायाचं स्वागत. कल्याण पूर्वेत विकास कामांचा धडाका. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नानं मिळालेल्या निधीतून विविध कॉन्क्रीट रस्त्याच्या कामांचं उद्घाटन. एका दिवसात 102 कोटी 37 लाखांच्या कामांचं भूमिपूजन. मनसे कार्यकर्त्यांकडून पुन्हा दहिसर टोल नाक्यावर वाहनांना टोल फ्री प्रवेश. टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णात वाढ. 2 महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाचे 387 रुग्ण. पालिका प्रशासनाकडून 20,000हून अधिक नागरिकांच्या रक्ताची तपासणी. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा. जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. पालघरमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. नांदेडच्या भोकर तालुक्यातील सुधा नदीपात्रात 2 तरुण वाहून गेले. दोन्ही तरुण भोकरच्या रेणापूरमधले रहिवासी. प्रशासनाच्या वतीनं शोधकार्य सुरू. जळगावच्या जामनेरमध्ये जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं. कपाशीसह इतर खरीप पिकांचं नुकसान. मराठवाड्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. बीडच्या परळीत दमदार पाऊस. कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून नुकसानीची पाहणी. माजी मंत्री अमित देशमुखांकडून दुचाकीवर फिरून पूरग्रस्त भागाची पाहणी. पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आमदार भावना गवळींच्या प्रशासनाला सूचना. अमरावतीत रवी राणांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जळगावच्या जामनेर तालुक्यात पूरस्थितीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील गांधीग्रामचं शिवलिंग मंदिर पाण्याखाली. जळगावच्या जामनेर तालुक्यात कांग नदीच्या पुराच्या पाण्यामुळे शेवगा आणि पिंपरी गावाचा संपर्क तुटला. धुळे शहरातील पांझरा नदीवरील फरशी पूल पाण्याखाली. आठवड्याभरात पूल दुसऱ्यांदा पाण्यात आली. जळगावच्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले. सततच्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. सध्या 1,20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतात गुडघाभर पाणी, पंचनामे करून थेट मदत देण्याची मागणी. परभणीच्या मानवतमधील रामपूरमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान, सोयाबीन पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल. 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं परभणीतील नदी नाले तुडुंब, जायकवाडीच्या विसर्गामुळे गंगाखेडमध्ये गोदावरी नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान, सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊसाचं पीक भुईसपाट. मुसळधार पावसानं लातूरमध्ये अतोनात नुकसान, 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस. लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल, आरोपीने पत्नीच्या नावाने भरले 30 अर्ज. नवी मुंबईत श्री गणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे दुरुस्तीसह रस्ता सुधारणा कामाला वेग. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील नयामाळ पाडा गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची 9 किलोमीटर पायपीट. नांदेडच्या कुंचली ग्रामपंचायतीमधील महापुरुषांचे फोटो कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार, महापुरुषांचा अपमान प्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, मात्र अद्याप कारवाई नाही. कल्याणमधील फायरिंग प्रकरणानंतर त्या जमिनीवरून महेश गायकवाड आणि बिल्डर आमने सामने, दोघांसह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीची समस्या कायम, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष. जळगावात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 2 महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय. अहमदनगरच्या संगमनेर शहरात पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, घटनेमुळे परिसरात शोककळा. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाने तर 8 दिवसांपूर्वी एका मुलाने केली होती आत्महत्या. कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपयांच्या दिशेनं, कांद्याच्या बाजारभावात वाढ होताच नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात. नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर मनसेचं ढोल बजाव आंदोलन, रस्ता दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक. पुण्यातील सर्व नगर परिषदमधील संवर्ग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं आंदोलन, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वारंवार हस्तक्षेपाविरोधात आंदोलन, आंदोलनामुळे रुग्णांचे हाल. शिर्डीमधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचं आंदोलन, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आंदोलन. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल. एमसीए सचिवपदाच्या पोटनिवडणुकीत सचिन तेंडुलकर यांना धक्का, सचिन तेंडुलकरांना पाठिंबा दिलेले सूरज सावंत यांचा पराभव. राहुल गांधींच्या आज काश्मीरमध्ये 2 सभा होणार, 10 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. हरियाणात काँग्रेस आप आघाडीची शक्यता, राहुल गांधींकडून 4 सदस्यीय समितीची स्थापना.